थोड्याच वेळात ते तिघेही जेवायला बसता. मयुरी आयुषवर चिडलेली असल्याने ती त्याच्याशी बोलत नसते आणि आयुष तिला असं चिडलेलं पाहून तिच्यावर हसत असतो. अनय मात्र बस त्या दोघांचं ते नजरेने होणारं भांडण पाहत होता. जेवण झाल्यावर सगळं आवरून मयुरी रूममध्ये जायला लागते. तिच्या पाठोपाठच अनयसुद्धा असतो. तो रूममध्ये जाणारच की त्याला दद्दूचा कॉल येतो, म्हणून तो परत बाहेर निघून जातो. मयुरी रूममध्ये येते आणि बेडवर पडते. तोच तिचं लक्ष ड्रेसिंग टेबलजवळ ठेवलेल्या त्या चेनच्या बॉक्सकडे जातं. तिला अनयचं बोलणं आठवतं. तो बोललेला तिला की ही चेन तो तिच्याच हाताने घालणार आहे. मग त्याने सकाळीच का नाही घालून घेतली ती माझ्या हाताने? मयुरी विचारच करत असते की अनय रूममध्ये येतो. त्याला ती कसल्याशा विचारात गुंतलेली दिसते. मयुरी, काय झालं? कसला विचार करते? औषध घेतली असेल तर झोपून घे. अनय, एक विचारू? बोल. तू सकाळी बोललेला की ती चेन माझ्या हाताने घालून घेणार आहे, मग तेव्हाच लगेच का नाही घालून घेतली? आहे त्यामागेही एक कारण, अनय तिच्या शेजारी बसत बोलतो. मला सांगता न येण्यासारखं? तुझ्याकडे माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाहीये का रे? प्रत्येक वेळी हेच म्हणत असतो. तुला नाही सांगता येणार अँड ऑल. सॉरी ना मयुरी, पण मी हे कारण सगळ्यात पहिले तुलाच सांगणार आहे. प्लीज, सॉरी. ठीक आहे. मयुरी अंगावर पांघरून घेत झोपून घेते. तिच्या अशा वागण्याने अनयलाही समजतं की ती त्याच्यावर चिडली. चल अनय, बायको रुसलीये, आता तिला मनवायला काहीतरी करावंच लागेल. मयुरी प्लीज ऐक ना, मी म्हणालो ना तुला की तुलाच सांगेन आधी, मग काय चिडते तू? अनय तिला उठवत बोलतो, पण ती काहीच बोलत नाही. मयुरी प्लीज ना यार, मी खरंच सांगतोय, प्लीज ना. अनय तिला हाताला धरून उठवत बोलतो. मला नाही ऐकायचंय. तेव्हा सकाळी मी विचारलं, तू तुझी बायको म्हणून ओळख का नाही सांगितली, तर तू म्हणाला खूप महत्त्वाचे कारण आहे. आणि आत्ता पण तेच, मी तुला माझे सगळे सिक्रेट्स सांगितलेलं आणि तू दरवेळी काहीतरी कारण सांगून मला टाळत असतो. ती चिडून बोलली आणि बेडवरून उठून रूम बाहेर निघून गेली. देवा, आता हिला काय सांगू की मी का लगेच चेन घालून नाही घेतली? मला जरी तू आवडत असली ना मयू, तरी मला तुलाही मी आवडायला पाहिजे ना. तेव्हाच तर मी ती चेन तुझ्या हाताने घालून घेईल. अनय स्वतःशीच बोलत रूम बाहेर जायला लागतो. तो दरवाजा उघडतो तर समोरच आयुष त्याच्या रूममध्ये जात असतो. तो अनयला बाहेर आलेला पाहून तिथेच थांबतो. अनय रूम बाहेर येऊन हॉलमध्ये नजर फिरवतो तर तिथे कुठेच मयुरी नसते. भाई, काय शोधतोय तू? अरे, मयुरीला पाहतोय. माझ्यावर चिडून रूम बाहेर आली होती, कुठे गेली काय माहीत, इथे हॉलमध्ये पण दिसत नाहीये. वहिनी काय चिडली तुझ्यावर? एक मिनिट, तू मगाशी किचनमध्ये तिच्यावर जास्तच तर रागावला नाही ना? भाई, अरे तिने फक्त भाजी केली होती, बाकी सगळं मीच बनवलं होतं. तू उगाच चिडला तिच्यावर. आयु, तुला मी मूर्ख वाटलो का रे? मी नव्हतो चिडलो तिच्यावर, मला माहीत होतं की ते तूच बनवलंय म्हणून. ती यासाठी चिडली कारण मी तिच्या हातून चेन का नाही घालून घेत नाहीये याचं तिला कारण जाणून घ्यायचंय. मग सांग ना तिला खरं कारण, की जसं तू तिच्यावर प्रेम करतो तसं ती करायला लागली की तू तिच्या हाताने घालून घेशील ती चेन. इतकं सोपं आहे का ते? मोठमोठ्या डील्स करायला एवढं टेन्शन येत नाही, पण तिच्याशी बोलायचं म्हटलं आणि मनातलं सांगायचं म्हटलं तरी का माहीत नाही, पण माझ्याच हार्टबीट्स मला इतक्या फास्ट झालेल्या जाणवतात की भीती वाटते हार्ट अटॅक येईल याची. अनय त्याच्या हृदयावर हात ठेवत बोलतो. आणि ही भीती वाटते की ती मला समजून घेईल ना? तिला माझ्या भावना कळतील ना? का ती काही चुकीचा अर्थ घेईल आणि ती माझ्यावर रागावली तर? अनय बोलत असतो आणि मागे उभा आयुष त्याची ती अवस्था पाहून गालात हसत असतो. भाई, उगीच नाही म्हणत की माणूस प्रेमात वेडा होतो. अरे तू एकदा स्वतःकडे बघ. तुला तुझ्याच बायकोला हे सांगायची भीती वाटते की तू तिच्यावर प्रेम करतो? मला हसू येतंय. हा 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 हा. भाई, रिअली यू आर सो फनी. आयुष आता जोरात हसायला लागतो.
आयुष, तू माझ्यावर हसतोय? विसरला असशील तर तुला आठवण करून देतो की तुझी वाली माझं जरा जास्तच ऐकते. तुमच्यात भांडणं लावायला मला फक्त एक कॉल करायची गरज आहे. करू? अनय आयुषला त्याचा फोन दाखवत बोलतो. भाई, तू तर सिरियस झालास यार. मी तर बस मजाक करत होतो. मी करतो ना तुला हेल्प वहिनीला मनवायला, पण तू जास्त सिरियस नको होऊस. आयुष सिरियस होत बोलतो. मग बोल पटकन. अनय त्याचा मोबाईल परत त्याच्या खिशात ठेवत बोलतो. हे बघ भाई, मला फुल गॅरंटी आहे वहिनीलाही तू आवडतो. बस तिला याची जाणीव नाही आहे इतकंच. आणि तुला असं का वाटतं? अनय हाताची घडी घालून आयुषकडे पाहत बोलतो. भाई यार, वहिनीने तुला ती चेन देताना काय म्हटलं होतं? ती चेन तिने मला यासाठी दिली होती कारण तिचा माझ्यावर विश्वास आहे आणि तिला असं वाटतं की मी तिला सोडून कधीच जाणार नाही. अनय विचार करत बोलतो. हेच ना भाई, मग प्रेम म्हणजेच विश्वास. हे प्रेमाचं दुसरं रूप आहे. आपण त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवतो जिच्यावर आपण प्रेम करतो आणि त्यामुळेच आपल्याला खात्री असते की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासोबत असेल. असं असेल तर तिला याची जाणीव कधी होणार की ती माझ्यावर प्रेम करते? भाई, तिला होत नसेल तर तू करून दे ना, त्यात काय एवढं? मी सांगतो तुला काय करायचं ते. डोंट वरी, या मिशनला आपण उद्यापासून सुरुवात करू. मी जातो आता झोपायला, मला झोप येते. आयुष जांभई देत बोलतो. आणि हो, वहिनीला मी मगाशी टेरेसवर जाताना पाहिलंय. एवढं बोलून आयुष त्याच्या रूममध्ये निघून जातो. अरे पण आता तिला कसं तयार करू ते तर सांग. अनय बोलेपर्यंत तर आयुष निघूनही जातो. म्हणे सिनियर आहे मी आणि आता मदत करायची तर पळून गेला. वा. अनय मान हलवत बोलतो आणि टेरेसवर जायला लागतो. पण त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी चालू असतं ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर एक मस्करीचं हसू असतं. अनय वर येतो तर वर मयुरी धुसफूस करत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे चक्रा मारत असते. मयुरी, अनय चेहरा नॉर्मल करत तिच्याकडे जात बोलतो. काय आहे? ती मांजरीसारखं त्याच्यावर गुरकावते. तुला कारण जाणून घ्यायचंय ना? हो, पण तुम्हाला तर सांगायचं नाही आहे ना, मग कशाला आलात वर? ती अजूनही त्याच टोनमध्ये बोलत असते. मी तयार आहे तुला सांगायला. अनय बोलतो तसं मयुरी त्याच्याकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावरून वाटत असतं जणू तो खूप निराश आहे. खरंच? तिला विश्वास नसतो बसत त्याच्या बोलण्यावर. खरंच, पण मला तुझ्या कानात सांगावं लागेल जेणेकरून कुणाला ऐकू जाणार नाही. अनय बोलत असताना त्याचे डोळे मात्र हसत असतात, पण बिचाऱ्या मयुरीला ते समजतच नाही. कानात? कानात कशाला? तू मला तिथून पण सांगू शकतो ना? मयुरी थोडंसं घाबरून बोलते. नाही सांगू शकत ना, म्हणून तर म्हणत होतो की तुला नंतर सांगतो, पण तुला तर आत्ताच जाणून घ्यायचंय. नाही जाणून घ्यायचंय का आत्ता? ठीक आहे, जातो मी. अनय परत जायला वळतो. नाही, नको नको, मला ऐकायचंय. मयुरी त्याला थांबवत बोलते. मग येऊ मी तिकडं? तो विचारतो, पण ती काहीच बोलत नाही म्हणून तिचा होकार समजून अनय तिच्याजवळ जाऊन थांबतो. मयुरी, थोडं पुढे ये ना, म्हणजे मला तुझ्या कानात सांगता येईल. त्या दोघात काहीच इंचाचं अंतर असताना तो तिला म्हणतो, पण ती जागची हलत नाही. तुला ऐकायचंय ना कारण? तो विचारतो तसं ती मान हलवत होकार देते. तिचा होकार पाहून तो तिला कमरेला पकडून जवळ ओढतो आणि बेसावत असलेली ती त्याच्या छातीवर आदळते. मयुरी मान वर करून त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडेच पाहत असतो. तिला अचानक तिचे हार्टबीट जलद गतीने चालू असल्याचं जाणवतं. तिचे ओठही थरथरायला लागतात. सगळ्या शरीरातून करंट पास झाल्यासारखं वाटतं. तिला तिचं पोट ढवळून निघाल्यासारखं वाटतं. त्याच्या शरीरातून येणारा सुगंध सरळ तिच्या नाकात जात होता. त्याने ती वेडावत होती. हळूहळू तो त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ न्यायला लागला. त्याला स्वतःच्या अजून जवळ येताना पाहून तिने डोळेच मिटून घेतले. अनयने त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ नेऊन तिच्या कानाजवळ नेला. तसं तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवणारे त्याचे गरम श्वास कानावर आदळायला लागले, ज्यामुळे तिने तिचे डोळे अजूनच घट्ट मिटून घेतले. हे पाहून अनयने गालातच हसत तिच्या कमरेवर असलेली त्याच्या हातांची पकड अजून घट्ट केली. हे पाहून तर मयुरीने श्वास घेणंच बंद केलं. तिला काही समजणंच बंद झालं होतं.
तिचं डोकं एकदम ब्लॅक झालं. अनयने त्याचे ओठ तिच्या कानाजवळ नेले आणि बोलला, तुला खरंच जाणायचं होतं ना की मी ती चेन तुझ्याकडून का नाही घालून घेतली? तो एक एक शब्दावर जोर देत बोलत होता, पण त्याचा आवाज आणि त्याचे श्वास तिला वेडावत होते. तिने कसलाही विचार न करता त्याला ढकलून दिलं आणि तिथून जायला लागली. तसं अनयने तिचा हात पकडला. तुला जाणून नाही घ्यायचंय का? तिची त्याच्याकडे पाठ होती म्हणून तिला त्याच्या चेहऱ्यावरचं हसू नाही दिसलं. नाही, मला झोप येते, मला जाऊ दे. ती त्याच्या हातातून स्वतःचा हात सोडून घेत बोलते आणि पळतच तिथून निघून जाते. ते थेट त्यांच्या रूममध्ये येऊन स्वतःला ब्लँकेटमध्ये पूर्ण गुंडाळून बेडवर झोपून घेते. तिला अजूनही तिचं हृदय धडधडताना जाणवत होतं. तिने स्वतःला शांत केलं आणि डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करायला लागली. पण डोळे मिटताच तिला पुन्हा ते सगळं आठवलं आणि तिने डोळे उघडले. अनयसोबत घडलेल्या प्रकाराने तिची झोपच उडून गेली होती आणि आता परत ते सगळं आठवून तिला डोळेही बंद करू वाटत नव्हतं. इकडे टेरेसवर मयुरीला असं पळून गेलेलं पाहून अनयला खूपच जास्त हसू येत होतं. पण त्याची ही अवस्था काही वेगळी नव्हती. तोच त्याला एक गाणं ऐकू आलं. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर आयुष हातात मोबाईल धरून टेरेसच्या दरवाजाच्या मागून डोकावत हसत त्याच्याकडे पाहत होता. सारी रात आहे भरता, पल पल यादों में मरता, माने न मेरी मन मेरा, थोड़ा थोड़ा होश बदहोशी, सी है नींद बेहोशी, सी है जाने कुछ भी ना मन मेरा, कभी मेरा था पर अब बेगाना है, ये दीवाना दीवाना समझे ना हो, कभी चुप चुप रहे कभी गाया ये करे, बिन पूछे तेरी तारीफें सुनाया ये करे, है कोई हकीकत तू या कोई फसाना है, कुछ जाने अगर तो इतना के ये तेरा दीवाना है, रे मन मेरा माने ना मन मेरा, रग रग ओ समाया मेरे दिल पर ओ छाया मेरे, मुझ में ओ ऐसे जैसे जान गिरे बरसात में पानी, जैसे कोई कहानी जैसे दिल से हो दिल तक, जो बया आशिक दिल में तेरा पुराना है, ये दीवाना दीवाना समझे ना हो. बाई, तुझी कंडिशन सेम या गाण्यासारखी झाली. आयुष अनयला स्वतःशीच हसताना पाहून बोलतो. अनयला त्याच्यावर रागवायचं होतं पण त्याला ते जमत नव्हतं. त्याला फक्त हसूच येत होतं. आयुष त्याच्याजवळ आला. काय मग बाई, झाला ना वेडा वहिनीच्या प्रेमात? तो अनयच्या गळ्यात हात टाकत बोलतो. तसं अनय केसात हात फिरवत हो बोलतो. भाई, तू लाजतोय? आई शपथ, वहिनीला सांगावं लागेल यार. ये. आयुष तिथेच नाचायला लागतो. आयु, बस बस. अनय त्याला थांबवायचा प्रयत्न करत बोलतो. पण ऐकेल तो आयुष कसला ना. आयुष, तू जर आता थांबला नाहीस तर मी तुझ्या बाबू, शोना, बच्चा आणि अजून काय म्हणतो तू, हां, स्वीटीला कॉल करेल. अरे मी चाललो, हे काय निघालोच, म्हणत आयुष तिथून लगेच सटकला. तो गेल्यावर अनयही खाली निघून आला. तो त्यांच्या रूममध्ये गेला तर मयुरी स्वतःला पूर्ण ब्लँकेटमध्ये गुंडाळून झोपलेली होती. पण ती खरंच झोपली होती की नाटक करत होती हे तिलाच माहीत. त्याने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि तिच्यापासून काही अंतर राखून तोही बेडवर झोपला. सकाळी मयुरीला लवकर जाग आली. तिने शेजारी पाहिले तर अनय अजूनही झोपलेलाच होता. त्याला पाहिल्या पाहिल्या तिला परत तो रात्रीचा प्रसंग आठवला आणि नकळत तिचे गाल लाल झाले. ती पटकन बेडवरून उठली, स्वतःचा आवरून रूम बाहेर पडली. काही वेळाने अनयलाही जाग आली आणि अपेक्षेप्रमाणे मयुरी रूममध्ये नव्हतीच. तोही स्वतःचा आवरून रूम बाहेर आला. मयुरी किचनमध्ये होती. तिला मदत करावी या विचाराने तोही किचनमध्ये गेला. पण त्याला तिथे पाहून ती मात्र चांगलीच बिथरली आणि घाबरली सुद्धा. तिचे हातच थरथरायला लागले. काही हवं आहे का? ती तशीच बोलली. नाही, मी तुझी मदत करायला आलोय. अनय मात्र नॉर्मलीच बोलत होता. पण तिच्या त्या परिस्थितीवर त्याला हसू येत होतं. काही गरज नाही आहे, मी सगळं आवरलंय. तू प्लीज जा बाहेर, हॉलमध्ये बस. ती त्याला सरळ बाहेरचा रस्ता दाखवत बोलते. अगं पण मी केली असती ना मदत. नाही नको, मी आवरले, जा तू. ठीक आहे. अनय बाहेर निघून जातो तशी ती एक मोठा श्वास घेऊन सोडून देते.
अनय मात्र बाहेर हॉलमध्ये बसून तिची गंमत पाहत होता. तिलाही त्याची तिच्यावर असलेली नजर जाणवत होती, ज्यामुळे ती अस्वस्थ होत होती. पण जेव्हा ती नजर वर करून त्याच्याकडे पाहायची तेव्हा ही तो हसत तिच्याकडेच पाहत असायचा, ज्याने तिला अजून लाजल्यासारखं व्हायचं. पण तरीही तिला त्याच्या असं वागण्यामागचं कारण समजत नव्हतं. का वागतोय अनय असं? त्याला समजत नाहीये का की त्याच्या अशा वागण्याने माझी काय अवस्था होते? का तो जाणून बुजून करतोय हे सगळं? अनय प्लीज असं नको वागूस. तुझ्या नुसत्या नजरेनेच मला धडधडायला होतंय. तुझ्याजवळ येण्याने मला माझा श्वास थांबल्यासारखं वाटतंय. तुझ्याजवळ येण्याने मला भीतीही वाटते आणि एक अनामिक हुरहुरीही वाटते. तू नको ना असं वागूस. तुझी सतत माझ्याकडे पाहणारी नजर मला छळते, अंगावर शहारे आणते. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.